आपला भारत देश हा विविध सणोत्सवांचा, महोत्सवांचा व सर्व सणोत्सव उत्साहाने साजरा करणारा देश म्हणून ख्याती प्राप्त आहे. महाराष्ट्रात गणपती उत्सवाला एक वेगळंच चैतन्य भरभरून वाहतं. निरनिराळ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अशा कार्यक्रमांना राष्ट्रसंतांना आग्रहाची निमंत्रण असायची. वंदनीय महाराजांच्या भजनं व भाषणांची जनता आतुरतेने वाट बघायची. पण अशाही कार्यक्रमात राष्ट्रधर्माची शिकवण देण्यास हे राष्ट्रयोगी राष्ट्रसंत कधीच विसरले नाहीत. ते सांगायचे, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी की जय, संत तुकाराम महाराज की जय, किसानों की जय, जवानों की जय, गणेश जी महाराज की जय. बसा 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 माझ्या मित्रांनो, बसा. धन्यवाद. दर वर्षाला 10 दिवस पर्यंत हे आंदोलन या देशात चालावं फार मोठी गोष्ट आहे. हे शिबिर आहे एक तऱ्हेचं की तुमच्यासारख्या सर्व मंडळींनी बसून बसून तुमच्या देणाऱ्या मंडळींनी काही मदत द्यायचं ठरवलं आणि 10 वर्ष आज अमक्याचं कीर्तन, उद्या तमक्याचं प्रवचन, कलेच्या दृष्टीने एकाचं गाणं आहे, नृत्याच्या दृष्टीने एक कला वाढवायची आहे, उद्योगाच्या दृष्टीने काही प्रोत्साहन द्यायचं आहे, शेतीच्या दृष्टीने काही लोकांना हे करायचं आहे, कवायतीच्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा देशाच्या सर्वतोपरी उन्नतीसाठी 10 दिवस पर्यंत गजबजून कार्यक्रम द्यायचे आणि माणसाला इतकं इंजेक्शन चढवायचं की ते 12 महिने तरी त्याचं उतरलं पाहिजे नाही आणि तो आपापल्या कामावर व्यवस्थित तऱ्हेने राहील. अशा पद्धतीची भावना जागृत करण्यासाठी भारताच्या साधू संतांनी या देशामध्ये हे सारे उत्सव लावलेली आहेत. या उत्सवाचा अर्थ असा नाही की राम जन्म आम्ही केला नाही म्हणजे राम आता कुठेतरी धोड्यात निघून जाईल आणि गणपती उत्सव केला नाही तर गणपती कुठे रडत बसेल, असा त्याचा अर्थ होत नाही. हे सर्व आम्ही आपल्या प्रगतीसाठी करतो. आम्ही आपल्या प्रगतीसाठी करतो. भगवान कृष्ण म्हणतात ना, मन एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्षो. मनुष्य हा आपल्या मनानेच अधःपतन पावतो आणि आपल्या मनानेच मोक्षाच्या मार्गाला जातो. आपल्या मनाने तो वीर होतो आणि आपल्याच मनाने बिचारा नर्वश होतो, उदास होतो, आळशी होतो. म्हणून आपल्या मनाला उन्नत करण्यासाठी जर कुठे प्रोत्साहन मिळत असेल तर ती गोष्ट आपण करूया. हे जे महापुरुषांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे हा गणपतीचा उत्सव आहे.